नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी 2025 मधील चालू घडामोडी प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये आणि त्याचं स्पष्टीकरण देखील आपण त्या प्रश्नाचं जे आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, नक्की शेअर करा। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट दरम्यान कोणत्या राज्यात सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। तर ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट दरम्यान पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद जी आहे ही झालेली आहे। स्पष्टीकरण बघा, तर द ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट हा एक प्रमुख जागतिक पक्षी निरीक्षण कार्यक्रम आहे जिथे पक्षी निरीक्षक प्रजातींची गणना करतात। सलग तिसऱ्या वर्षी नोंद झालेल्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये बंगालने भारताचे नेतृत्व केलेले आहे। हा कार्यक्रम 14 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान झाला, ज्यामध्ये भारताने 1068 प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले आणि बंगालने 543 प्रजातींची नोंद केली, ज्यामुळे त्याची समृद्ध पक्षी विविधता दिसून आली। इबिस बिल आणि कॉमन स्टार्लिंग सारख्या दुर्मिळ प्रजाती ज्या आहेत ह्या पश्चिम बंगालमध्ये त्या आढळून आलेल्या आहेत। तर निश्चितपणे लक्षात ठेवा, तर ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट दरम्यान कोणत्या राज्यात सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झालेली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल। पुढचा प्रश्न बघा, पार्किन्सन्स रोग हा कोणत्या प्रकारचा विकार आहे जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसून आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यूरो डिजनरेटिव्ह। तर पार्किन्सन्स रोग PD हा न्यूरो डिजनरेटिव्ह प्रकारचा एक विकार आहे जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसून आलेला आहे। स्पष्टीकरण बघा, तर एका अभ्यासात पार्किन्सन्स रोगाच्या प्रगतीमध्ये 24 हायड्रोक्सी कोलेस्टेरॉल 24 OHC कोलेस्टेरॉल मेटाबोलाइट हा एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला गेलेला आहे। पार्किन्सन्स रोग PD हा एक प्रगतिशील न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे जो हालचालींवर परिणाम करतो, तो मज्जातंतू पेशी कमकुवत करतो आणि त्यांना नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे थरथरणे, कडकपणा आणि संतुलन अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात। जसजसे ते बिघडते तसतसे रुग्णांना चालणे, बोलणे आणि दैनंदिन कामामध्ये अडचण येते। हा रोग प्रामुख्याने सबस्टॅशिया निग्रा या मेंदूच्या क्षेत्रावर परिणाम करतो जो डोपामाइन तयार करतो। लक्षात ठेवा, तर पार्किन्सन्स रोग हा एक न्यूरोडिजनरेटिव्ह प्रकारचा विकार आहे जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसून आलेला आहे आणि हा पार्किन्सन रोग प्रामुख्याने हे सबस्टॅशिया निग्रा या मेंदूच्या क्षेत्रावरती परिणाम करतो जो डोपामाइन तयार करतो। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, चीन नंतर वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स सुरू करणारा कोणता देश जगात दुसरा देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। तर चीन नंतर वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स सुरू करणारा भारत हा देश जो आहे हा जगामध्ये दुसरा देश जो आहे तो बनलेला आहे चीन नंतर। स्पष्टीकरण बघूया, तर वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स EPL लॉन्च करणारा भारत चीन नंतर दुसरा देश बनला। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील उडान भवन येथे EPL म्हणजे इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स लॉन्च केले। EPL हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे आणि व्यवसाय सुलभता सुधारण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे। ते विद्यमान स्मार्ट कार्डच्या जागी EGCA मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध असलेल्या डिजिटल परवान्याचा वापर करते। तर निश्चितपणे लक्षात ठेवा, तर चीन नंतर वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स सुरू करणारा कोणता देश जगात दुसरा देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत आणि हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे। लक्षात ठेवा, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहेत के राममोहन नायडू, त्यांनी 20 फेब्रुवारी 2025 ला नवी दिल्लीतील उडान भवन या ठिकाणी हे EPL जे आहे ते लॉन्च केलं आणि ते विद्यमान स्मार्ट कार्डच्या जागी EGCA मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध असलेल्या डिजिटल परवान्याचा वापर करेल। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, बातम्यांमध्ये दिसणारे मणिकरण तीर्थस्थळ कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश। तर बातम्यांमध्ये दिसणारे मणिकरण तीर्थस्थळ हे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। लक्षात ठेवा। स्पष्टीकरण बघा, तर गरम पाण्याच्या व्यवस्थेसाठी मणिकरणहून कसोलला पाणी हलवण्याच्या प्रस्तावाला स्थानिक विरोध जो आहे तो झालेला आहे।
मणिकर्ण हे हिमाचल प्रदेशातील एक लहान शहर आहे जे त्याच्या गरम पाण्याच्या झऱ्यासाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. ते पार्वती नदीकाठी पार्वती खोऱ्यात 1829 मीटर उंचीवरती वसलेलं आहे. हे शहर नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे ज्यांचे उपचार करण्याचे गुणधर्म आहेत असे मानले जाते. हे पाणी किरणोत्सर्गी आणि संधिवातासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. मणिकर्ण हे हिंदू आणि शीखांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे जेथे शिव मंदिर, मणिकर्ण साहिब गुरुद्वारा आणि राम मंदिर आहे. तर लक्षात ठेवा, तर गरम पाण्याच्या व्यवस्थेसाठी मणिकर्णहून कसोला पाणी हलवण्याचा प्रस्ताव होता, तर या प्रस्तावाला स्थानिक लोकांनी जो तो विरोध केलेला आहे, त्याच्यामुळे मणिकर्ण तीर्थस्थळ जे होतं ते चर्चेमध्ये होतं. आणि मणिकर्ण हे हिमाचल प्रदेशातील असणारे एक लहान शहर आहे जे त्याच्या गरम पाण्याचे झरे आणि धार्मिक ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. हे पार्वती नदीकाठी वसलेलं आहे आणि पार्वतीच्या खोऱ्यामध्ये 1829 मीटर उंचीवरती वसलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे पाणी जे आहेत हे ज्या उपचार करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो असं मानलं जातं. हे पाणी जे आहे ते किरणोत्सर्गी आणि संधिवातासाठी फायदेशीर असल्याचं मानलं जातं. आणि मणिकर्ण हे हिंदू आणि शीखांसाठी एक प्रमुख असं तीर्थक्षेत्र आहे जिथं शिव मंदिर, मणिकर्ण साहिब गुरुद्वारा आणि राम मंदिर आहे. ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 34व्या ITTF ATTU आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. तर 34व्या ITTF आणि ATTU आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेचे यजमानपद जे आहे हे या चीन देशामध्ये आहे. स्पष्टीकरण बघा. 34वी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन म्हणजे ITTF, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन ITTF, आशियाई टेबल टेनिस युनियन ATTU आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धा ही 29 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान चीनमधील शेंझेन येथील शेंझेन युनिव्हर्सिएट स्पोर्ट्स सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे, चीनमधील शेंझेन येथे शेंझेन युनिव्हर्सिएट स्पोर्ट्स सेंटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विविध देशांचे खेळाडू सहभागी होत आहेत आणि भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व अनुभवी खेळाडू शरद कमल हे करत आहेत. या स्पर्धेचा शुभांकर पेंगपेंग होता जो शेंझेनच्या पेंगचेंग या टोपण नावावरून ठेवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. तरी 34व्या ITTF ATTU आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेचे यजमानपद जे आहे ते चीन या देशामध्ये आहे. चीनमधील शेंझेन या ठिकाणी शेंझेन युनिव्हर्सिएट स्पोर्ट्स सेंटरमध्ये स्पर्धा होते. याच्यामध्ये भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व शरद कमल हे करत आहेत. या स्पर्धेचा शुभांकर आहे पेंगपेंग जो शेंझेनच्या पेंगचेंग या टोपण नावावरून ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो प्रश्न आहेत. तुम्ही नक्कीच व्हिडिओ 2 वेळा रिवाइज करून ऐका. तुमची नक्कीच उजळणी जी आहे ते होऊन जाईल. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.